आता घेऊयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। 18 ऑगस्ट पासून मराठी न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई। मराठी न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांना नोटीस पाठवणार। तर या वयामध्ये मराठी बोलणं शक्य नाही। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांची प्रतिक्रिया। तर महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावं लागेल, अशीही काही रिक्षा टॅक्सी चालकांची प्रतिक्रिया। मुंबईतील ऑटो रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा शिकण्याचा आणि शिक्षणाचा आजचा शेवटचा दिवस। दरम्यान ओशिवरा या ठिकाणी मनसे पदाधिकारी संदेश देसाई यांच्या वतीने सुरू असलेल्या मोफत मराठी भाषा वर्गासाठी ऑटो चालकांची मोठी गर्दी। आदित्य ठाकरेंकडून चाकण एमआयडीसी मधील रस्त्यांची पाहणी। चाकण एमआयडीसी मधील वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांचा अभाव आणि उद्योजकांच्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा हा दौरा। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली यशवंतराव गडाख यांची भेट। तर कट्टर राजकीय विरोधक आज भेटल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ। दरम्यान काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडाख यांची भेट घेतली होती। बीडमधील पीडितेनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली। केसमध्ये ब्लॅकमेल करून विवाहितेवर अत्याचार। आरोपी उमेश माने गेल्या महिनाभरापासून फरार। आरोपीपासून मला आणि माझ्या मुलांना धोका आहे, पीडितेचा आरोप। महाराष्ट्रात लघुउद्योग खटाखट बंद पडतायत आणि मंत्री महोदय मात्र विमानातनं हवा खातात। चाकण ते गडचिरोली जमिनीवर काय जळतंय हे आकाशातनं कसं दिसणार? राज्याला उद्योग मंत्री नाही तर माहिती घेऊन सांगतो, असे मंत्री लाभलेत। अंबादास दानवेंची उदय सामंतांवर टीका। ठाकरेंचे शिवसेनेचे विभाग समन्वयक बिपिन गेहलोत यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश। नाशकात सिंहस्थ कुंभमेळ्याचे 10 पैकी 8 कंत्राट राज्यातच। बहुतांश काम गुजरातच्या कंत्राटदारांच्या घशात घातल्याच्या आरोपांनंतर स्पष्टीकरण।